तंत्रज्ञानाचं नेमकी महत्त्व काय आहे, या मशीनचं नेमके महत्त्व काय आहे, तर यामुळे 4K तंत्रज्ञानामुळे अधिक स्पष्ट दृश्य त्या ठिकाणी ऑपरेशनच्या वेळेस दिसून येतात. त्याचबरोबर 3D व्हिजनमुळे अचूक डेप्थ परसेप्शन म्हणजे खोली आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते आणि ICG तंत्रज्ञानामुळे रक्तपुरवठ्याचे थेट निरीक्षण त्या ठिकाणी करता येते. आता या ज्या काही क्लिनिकल बाबी आहे याच्यावरती जास्त न बोलता मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या ICG लॅप्रोस्कोपिक मशीनचं उद्घाटन करावं. सर तुम्हाला संदीप सबनी सर मार्गदर्शन करतील की ह्या नवीन तंत्रज्ञानाचे काय फायदे आहेत आणि हे कशा प्रकारे रुग्णांना मदत करू शकतं. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उद्घाटनासाठी पुढे यायचं आहे. आता मी थँक्यू सगळे तुम्ही इथे आल्याबद्दल. आपण बसलेली थोडं पुढे येऊ शकता का? एक्झॅक्टली तुम्हाला समजेल की काय दुर्बीणची शस्त्रक्रिया कशी असते आणि त्याच्यामध्ये 3D 4K हा अँगल जेव्हा येतो तेव्हा काय फरक पडतो. मॉनिटर पेक्षा मोठी आहे. आपण जे मोबाईल फोन मध्ये बघतो ते HD त्याला HD दिसतं. तर हा 2D कॉन्फिगरेशन ह्याच्यात आहे. लाईट सोर्सची केबल नसेल आणली लावा. गो फॉर 2D 3D मोड. कुठे राजू कुठे? सर्वांनी पुढे येऊन बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल का ऑपरेशनच्या वेळेस दुर्बिणीतून कशा प्रकारे बघितलं जातं आणि कशा प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात. उसका डिफरेंस बताओ कि 2D में कैसे दिखेगा और 3D में कैसे. सेलेक्ट इट एंड लीव इट. त्यामुळे ह्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करत असताना जे महत्वाचे स्ट्रक्चर आहेत ते किती दूर आहेत की लांब आहेत, एखादी गोष्ट कट करायची आहे त्याला पकडायचं आहे, हा 3D आणि 2D मध्ये खूप फरक पडतो. येतोय डिफरन्स लक्षात? ह्याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली किती दूर आहे आणि जवळ आहे हा फरक कळतो. आणि ह्यालाच आपण नेक्स्ट लेवलचं तंत्रज्ञान म्हणतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्जरीचं प्रेसिजन इम्प्रूव्ह होतं. की दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेला आणखी वरच्या लेवलवर घेऊन जातो. पण याच्यात जास्तीच कुठल्या शस्त्रक्रिया यशस्वी म्हणजे त्या पार पाडल्या जाऊ शकतात. ऍक्च्युली पोटाच्या सगळ्याच शस्त्रक्रिया आपण ह्याच्यात करू शकतो. एक ICG सिस्टम ह्याच्यात आणखी आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला डेमो करून दाखवू शकत नाही कारण तो पेशंटला ICGचं हा इंजेक्शन द्यावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये ICG मोड ऑन करता तेव्हा ते इंजेक्शन ठराविक टिश्यूमध्ये जाऊन त्यांना हायलाइट करतं. त्यामुळे ICG नसलेला आणि ICG असलेला असे दोन टिश्यूज वेगवेगळे दिसतात. म्हणून ज्याचं ऑपरेशन करायचं आणि ज्याला इजा पोहोचू द्यायची नाहीये ह्याचं डिफरन्सिएशन खूप चांगलं होतं. म्हणजे तुम्ही आतड्यांचं कट करून अॅनास्टमोसिस केलं, जोडले ते एकमेकांना, ते जोडलेल्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा व्यवस्थित आहे का कमी आहे, हे लिकेज होईल ह्याची सुद्धा प्रेडिक्शन ICG करू शकते. की तिथे जर ब्लड सप्लाय ICG ने चांगला दाखवला तर तुम्हाला काही करायचं नाही, तुमचं ऑपरेशन झालंय. पण हे जोडल्यानंतर ICG ने दाखवलं की तिथे रक्तच पोहोचत नाहीये तर 3 दिवसानंतर जे अॅनास्टमोसिस लीक होणार आहे, ज्याला परत ऑपरेशन लागणार आहे, ते तुम्ही तिथल्या तिथे स्टेबलवर नीट करू शकता. पित्ताशयाचे जे खूप अवघड ऑपरेशन असतात त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर सापडत नाही, हे ICG काय करतं, रक्तातनं लिव्हरकडे जातं आणि लिव्हरकडनं ते पित्ताशयामध्ये उतरतं. त्यामुळे ते पित्ताशयाला एकदम हायलाइट करतं, बाकी स्ट्रक्चर ब्लॅक होऊन जातात आणि ICG ने हायलाइटेड स्ट्रक्चर ग्रीन दिसायला लागतं. ह्या ग्रीन
आयसो एंडोसायनिन ग्रीन त्याचं नाव आहे, म्हणून त्याला आपण आयसीजी म्हणतो. तो ग्रीन कलरचा डाय आहे आणि तो किडनी वाटे 2-3 तासामध्ये निघून जातो. 200 ते 300 रुपयाचे एक इंजेक्शन, पण सर्जरीची सेफ्टी खूप वाढवून टाकतो, कॉम्प्लिकेशन रेट कमी करून टाकतो. डॉक्टरला ऑपरेशन करताना हा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आपल्याला मदत करतो, म्हणजे निर्णय घ्यायला मदत करतो. जसं आपण म्हणतो ना, आजकाल गाड्या सेफ झाल्या, गाड्या आपल्याला वॉर्निंग देतात, तुमच्या टायरमध्ये हवा कमी आहे, तुमचं पेट्रोल संपत आलंय. 20 वर्षापूर्वी आठवावर आपण मोटरसायकल घेऊन फिरायचो, मध्येच मोटरसायकल बंद, काय झालं, पेट्रोल संपलं. अरे ती रिझर्व्हर लावली होती माहितीच नाही, कारण बाकी कुठले काटे दिसायचेच नाही. पण आता तसं होतं का, आता आपल्याला कळतं की गाडी 50 किलोमीटर जाऊ शकते. एवढं प्रिसिजन झालं, त्यामुळे ड्रायव्हिंग सेफ झाली. ऍक्सिडेंट कमी नाही होते, कारण उत्साही लोक जोरजोरात चालवतातच, पण तरीही पहिलेपेक्षा ऍक्सिडेंटचे प्रमाण कमी झाले. तसंच अशा सिस्टममुळे सर्जिकल प्रिसिजन इम्प्रूव्ह होतं, कॉम्प्लिकेशन रेट कमी होतो. ऑपरेशन मी करत असेल, प्रखर सर करत असतील, डॉक्टर उर्विक असतील, कुणीही करत असेल, तरी त्यांना इंट्रा ऑपरेटिव्ह डिसिजन मेकिंगसाठी अशा सिस्टम्स हेल्प करतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं निमित्त आणि याचं उद्घाटन करण्याचं कारण हेच आहे. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ऑल टुगेदर हिअर. थँक्यू. ह्याच्या खाली जे सिस्टम ठेवलेलं आहे त्याला आम्ही हार्मोनिक स्कॅल्पेल असं म्हणतो. ते काय करतं की एखाद्या ब्लड व्हेसलला सील करून कट करण्याचं काम करतं. तुम्ही म्हणाल कट तर आपण कात्रीने पण करू शकतो, तर सगळ्यात पहिले आपण चाकू आणि कात्रीच वापरायची, पण मग सीलिंग होत नव्हतं. कट केले की ते भळभळ रक्त व्हायचं. मग असं आपल्याला डिव्हाइस पाहिजे होतं की ज्याने ते कट होईल आणि सील पण होऊन जाईल, म्हणजे त्याच्यातनं लिकेज पण होणार नाही. मग आपण मोनोपोलर, बायपोलर, कॉटरी नावाचे डिव्हाइस आले, ज्याला आता 100 वर्षांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. ते आल्यानंतर सर्जिकल सेफ्टी अजून इम्प्रूव्ह झाली, पण आपल्याला लक्षात आलं की ते कट करताना त्या आजूबाजूच्या स्ट्रक्चरना इजा पण होते. त्यांना इजा होते, मग रिकव्हरी टाइम वाढतो, कॉम्प्लिकेशनचा रेट वाढतो, पेन पण वाढतो. ह्या डिव्हाइसनी काय करायला लागले, हे साऊंड वेव्स यूज करतात. जे प्रिन्सिपल आपण सोनोग्राफीमध्ये वापरतो, सोनोग्राफीचं प्रोब काय करतं, साऊंड वेव्स पाठवतं आणि वापस येणाऱ्या वेव्सचं इव्हॅल्युएशन करून एक इमेज तयार करतो. ह्याच्यामध्ये साऊंड वेव्स वापरल्या जातात, ज्या टिश्यूजवर म्हणजे एखाद्या सेलवर जाऊन आदळतात. त्या सेलला एवढ्या जोरात मारा करतात की ती सेल ब्रेकडाऊन होते. ब्रेकडाऊन झाल्यानंतर याचं जे सीलिंग प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलनी ती गोष्ट सीलही होते आणि कटही होते. आता ह्या गोष्टीने काय झालं, आपण गोष्ट तीच करतोय जी आपण 50 वर्षापूर्वी सर्जरीत करायचो, पण आता इम्प्रूव्ड वेनी करतो. म्हणून जो साधा हर्निया तुम्हाला आठवत असेल की घरात कोणाचं हर्नियाचं ऑपरेशन झालंय, समजा 20 वर्षापूर्वीची आपण गोष्टी केली तर 8-8 दिवस पेशंट हॉस्पिटलाइज असेल. आता आम्ही सर्जरी झाल्यानंतर 24 तासामध्ये पेशंटला घरी पाठवतो. मग आम्ही काय फार वेगळे सर्जन आहोत का? नाही. सर्जिकल स्किल तर हळूहळू इम्प्रूव्ह होतच गेली, पण ह्या डिव्हाइसेसनी आम्हाला सर्जरी आणखी सेफ पद्धतीनं करण्याचं ऑप्शन अवेलेबल करू. जेव्हा आपण 4K मध्ये बघतो तेव्हा क्लॅरिटी प्रत्येक गोष्टीची इतकी सुंदर दिसते की तुमच्याकडनं चुका होण्याची शक्यता कमी होऊन जाते. जसं गाडीचं उदाहरण दिलं की फुल्ली ऑटोमॅटिक गाडी असेल विथ सगळ्या वॉर्निंग्स, तर तुमची ऍक्सिडेंट करण्याची शक्यता कमी होते. एखाद्याने ठरवलंच करायचं आहे तर ती गोष्ट वेगळी, पण अदरवाईज कुठलाही सर्जन, कुठल्याही डॉक्टरला किंवा सर्जनला असं तर वाटणार नाही की माझ्या हातानं जे ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन व्हावं, अशी तर कोणाची इच्छा कधीच नसते. त्याच्यामध्ये ही सिस्टम आपल्याला हेल्प करते, बेटर डिसिजन मेकिंग होते, कॉम्प्लिकेशन आपल्याला ऑन टेबलवरच कळतात आणि त्याला आपण मॅनेज करू शकतो, सो दॅट ओव्हरऑल पेशंट एक्सपिरियन्स मध्ये ह्याचा फरक पडतो. डॉक्टर संदीप सबनीस, मी डॉक्टर प्रखर गुप्ता, डॉक्टर उर्विक पाटील, आम्ही सगळे अशोका मेडिकल हॉस्पिटलच्या जनरल आणि GI सर्जरी विभागात कार्यरत आहोत. आज आपण इथे स्टोर्स या कंपनीचं 3 डायमेन्शनल व्ह्यू असलेलं, म्हणजे 3D 4K आणि ICG असं असलेलं सिस्टमच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत. हे लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियामध्ये यूज होणारं युनिट जे आहे, त्याच्यामुळे पेशंटच्या सर्जरीमध्ये डॉक्टरांना जी दिसणारी क्लॅरिटी आहे त्याच्यात वाढ होणार आहे, कॉम्प्लिकेशन प्रिव्हेन्शन ह्याच्यामुळे होऊ शकणार आहे आणि ऑपरेशन करताना डॉक्टरांना डिसिजन मेकिंगसाठी काही सहाय्यक गोष्टी ह्या सिस्टममुळे आज आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. अशी हाय एंड सिस्टम उत्तर महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी आहे आणि आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत की ह्या आनंदाच्या प्रसंगी आपण सगळे आमच्यासोबत इथे आले आहात. धन्यवाद.